नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ब्रोकोलीची सुकी भाजी. ब्रोकोली ही दिसायला फ्लावरसारखी असली तरी ती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. आता आपल्या भारतात सुद्धा ब्रोकोलीचा भरपूर प्रमाणात वापर करण्यास सुरुवात झाली. चला तर मग आता आपण भाजी करण्यास सुरुवात करू. ब्रोकोलीची भाजी करण्यासाठी मी घेतलेले आहे जिरे, मोहरी, हळद, धने पावडर, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि ही ब्रोकोली. ही 1 पाव ब्रोकोली. आता मी ब्रोकोली फ्लावर सारखी बारीक चिरून घेणार आहे. ही जवळजवळ फ्लावर सारखीच असते, फक्त चवीला थोडी आंबट लागते. ब्रोकोलीमध्ये पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. नेहमी ब्रोकोली घेताना अगदी हिरव्या रंगाची ब्रोकोली घेतली पाहिजे. जर ब्रोकोली सुकलेली किंवा पिवळी असेल तर ती गरम पाण्यात मीठ घालून त्याच्यात चांगली स्वच्छ धुवून घ्यावी. या ब्रोकोलीचे सूप किंवा आमटी सुद्धा छान लागते. या भाजीमध्ये टमाटा टाकण्याची गरज नसते, कारण ही भाजी थोडी आंबट चवीची असते. आता माझी ब्रोकोली पूर्ण चिरून झालेली आहे. ती मी आता पाण्यात धुवून घेणार आहे. आता एका कढईत तेल तापल्यावर त्यात मी मोहरीची फोडणी करून घेणार आहे. आता आपली मोहरी तडतडली की त्यात मी थोडा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आता आपली फोडणी तडतडल्यावर त्यात मी ठेचलेले जिरे, लसूण टाकून घेतलेले आहे. नंतर ते थोडे परतून झाल्यावर त्यात मी थोडी मिरची टाकलेली आहे. आता हे सर्व चांगले मंद आचेवर लालसर होईल तोपर्यंत परतून घेणार आहे. आता मी थोडी गॅसची फ्लेम कमी करून घेतलेली आहे. हे सर्व चांगले परतवून झाल्यावर त्यात मी धने पावडर, त्याचप्रमाणे थोडी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि चांगले परतवून घेणार आहे. हे सर्व परतवून झाल्यावर धुतलेली ब्रोकोली त्यात टाकून मी चांगले परतवून घेणार आहे. भाजी चांगली परतवून झाल्यावर त्यात मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि या सर्वात शेवटी चवीनुसार मीठही टाकून घेतलेले आहे. आता हे सर्व चांगले परतवून झाल्यावर त्यात मी झाकण झाकून ठेवणार आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे. हे बघा, आता आपली भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही ब्रोकोलीची भाजी मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.